कार्य बंद पडणे याला म्हणायचं अधर्म. कीर्तन बंद, यज्ञ बंद, भजन बंद. जेवढे ऋषीमुनी होते ते साधू संत होते जेवढे जेलमध्ये टाकले त्यांना. बहीण जेलमध्ये, भाऊ जेलमध्ये, मेहुणा जेलमध्ये, वडील जेलमध्ये. अत्याचार का कमी होता का त्याचा? जन्मदात्या वडिलाला जेलमध्ये, सख्या बहिणीला जेलमध्ये, मेहुण्याला जेलमध्ये, साधू संताला जेलमध्ये. आणि भजन कीर्तन माणूस दिसला आणि रामायण भागवत दिसलं की पहिला अटक त्याला. माळ दिसली की अटक. इतका नास्तिकपणा वाढला त्या कंसाचा. काय पहा, अधर्म कधी होतो बार काही नाही का? संपत्ती वाढली. काय वाढली? संपत्ती वाढली आणि प्रतिष्ठा आली. संपत्ती आणि प्रतिष्ठा ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या आणि त्याच्यामध्ये अविचार असला. काय असला? अविचार म्हणजे अविवेक. अविवेक म्हणजे लक्षात आलं ना, विचारच नाही. मग तिथं काय वाढतो? तिथं काय वाढतो? असा अधर्म वाढला. कोणाकडून? राजा कंसाकडून. सत्ता आली आणि संपत्ती आली की डोळ्यामध्ये थोडीशी काय चढती? धुंद चढती. धुंद. काय चढती? काही दिसत नाही समोरच. कोण आहे कळतच नाही. फक्त कोण आहे म्हणते? मी आहे. हम करो शिकायत, हम करो शिकायत. माझंच चाललं पाहिजे, माझ्या व्यतिरिक्त कोणाचंच नाही चाललं पाहिजे. दोष नाही आहे. संपत्तीचा दोषच तसा आहे. अधर्म कधी येतो? संपत्ती वाम मार्गाने आली की अधर्म वाढतो. संपत्ती येण्याचे दोन मार्ग आहेत. एक नेक मार्गाने मिळवलेला पैसा आणि दुसरा चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा. आताच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे कोणचा पैसा? एक नंबर पैसा आणि दोन नंबर पैसा. आता आम्हाला तुमचं इंग्लिश येत नाही, आम्ही हे आता आम्हाला येतच नाही तर काय कर. एक ध्यानात ठेवा बसलेली माणसं, पैसा ज्यावेळी तुमच्या घरी येतो त्याच्यासोबत 15 जण येत असतात. 15 किती जण येतात? त्या पैशाचे 15 सकोने आहेत. सकोने कळतात? कोणासोबत असतात? नवरदेवासोबत. तसा पैसा हा त्याच्या पाठीमाग 15 सकोन्याला घेऊन येतो. स्तेयम हिंसा नृत्य दंभ काम क्रोध समयो भेदो वैरो विश्वासो संस्पर्धा. हा व्यसनानीचे त्याच्यातले 5-6 जण नावं सांगितले मी त्याच्यात. पैसा एकटा येतच नाही. ज्या मार्गाने पैसा मिळवलाय तशा अवगुण घेऊन सोबत येतो. एखाद्या घरात पैसा आला असेल आणि तो जर पैसा त्याला लाभत नसेल तर समजायचं तो पैसा कोण्या मार्गाने आलेला आहे? चुकीच्या मार्गाने आलेला. कधी ध्यानात ठेव, कधी ध्यानात ठेव. आपल्याला बी सुकून वाटत नसेल, आपल्याला समाधान वाटत नसेल, बायको तरी आजारी पडत असेल, आपण तरी आजारी पडत असो, लेकराला तरी काहीतरी होत असेल, आईवडिलाला तरी काहीतरी होत असेल, सारखा दवाखाना, सारखा दवाखाना, सारखा दवाखाना, सारखे भांडणं, सारखे तंटे, सारखे वाद विवाद. नको रे बाबा असं सळो की पळो. ज्या पैशानं तुम्हाला करून सोडले तो पैसा कोण्या मार्गाने आलेला आहे? अवैध मार्गाने आले. नेक मार्गाने आलेला पैसा लाभत आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. काम केले, कामाचं टेंडर निघाले, काम केले, कामातून 2 पैसे उरलेत, ते पैसा तुम्हाला समाधान लाभ देते. पण टेंडर निघाले, काम न करता पैसे उचलून घेतलेत, ते समाधान लाभतच नाही. नाही तर एखाद्याला खटकन टप्पू लागल, बाबा माफ करा, जाऊ द्या, मी अभंगावच बोलतो, जाऊ द्या, काही गरज नाही मला त्याच्या. उगाच आता मी काय कोणाला धरून हे करून ते करून बोलतच नाही. आमचं निघालेलं हे ते निघालेलंच. एक ध्यानात ठेवा, पैसा म्हणजे समाधान नाही. पैसा म्हणजे समाधान नाही. समाधान महत्वाचं. ज्याला पडल्या झोप लागते का त्याला श्रीमंत समजित असतो मी. विठाल विठाल विठाल. आवश्यक आहे काम करा, कामाचा मोबदला घ्या, हक्क म्हणून घ्या. कसं काय देत नाहीस म्हणून भांडा त्याच्या बाबतीत. कसं काय काम केलं, कामाचा मोबदला घ्या. आणि त्या पद्धतीचं काम बी व्हायला पाहिजे. ईश्वर कोणीच होऊ द्या की इकडे तिकडे, पण करायचंच नाही म्हणल्यावर मग मात्र अवघड. आज तुम्हाला
बरकत आल्यासारखी वाटेल, पण एक दिवस मात्र ते तुम्हाला समाधान देणार नाही. आणि तिनं आलेलं समाधान देतच नाही. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. आमच्या गाथ्याचे शब्द आहेत. वेतन घ्या तुम्ही. वेतन म्हणजे काय? पगार. काम करा. 100% नाही तर 50% करा. पुढे जाऊन बोलू. 25% तरी करा. काहीतरी निघाल. हे गुत्तेदारीला लागलं की बेला आधीच सांगितलं, उचला उचली करू नको बरं म्हणत. हे तुम्ही होते ना दोघं तिघं. याला म्हणलं तू उचला, उचला उचली बी करायची, पण सगळंच नाही. त्याचा काहीतरी माग ठसा उमटला पाहिजे की हे फलाण्याने काम केलंय. विठाला विठाला. का हो अधर्म का होतो माणसाकडून? माझी भूमिका इथं आहे. अधर्म होण्याची कारण काय? अधर्म व्हायचं पहिलं कारण पैसा, दुसरं कारण प्रतिष्ठा, आणि तिसरं कारण अविचार. अविचार म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला? विचारच नाही. माझं कोण काय करते बघतो म्हणल्यावर मग काय करायचं? नसतंय तसं. कोण काय करणार आहे तुम्हाला? पण नियतीचा मार असा असते ना, ओळ दिसत नाही, ओळ दिसत नाही, जखम दिसत नाही, मधल्या मध्ये आग होती. विठाला विठाला. काही गोष्टी एकत्र येऊ नये. एक संपत्ती एकत्र येऊ नये. 3 गोष्टी एकत्र येऊ नये. संपत्ती, सन्मान आणि अविचार. अधर्म होतो त्याच्याकडून. एका जणाचं श्रीमंतीचं वर्णन करतो. हे जे दाऊदपुरात हे नाही, काही श्रीमंत नाहीत. काय जायचे पैसे काय आहे? एका श्रीमंत परळीत सुद्धा तुमच्या माणसं श्रीमंत नाहीत. काय ते हे परळीजवळ ना म्हणले फलाना काय नाही. एका श्रीमंताचं नाव सांगतो, मग म्हणताल तुम्ही भारतात नाहीत त्याच्या इतके श्रीमंत. बसलेले माणसं म्हणतात तुम्ही का बाहेर देशाचं नाव सांगतो का? बाहेर देशाचं सांगतच नाही. कुबेराचं नाव सांगायला. कुबेराच. कुबेरा इतके श्रीमंत सरपंच तुम्ही. काय तुमच्या पैसे? होय भिवा शेठ तुमचं काय? काय तुमच्या पैसे? कुबेरा इतके श्रीमंत. हा तुमच्या पोटापुरता आहे, तसं बी एखाद्या पिढीला पुरल. याच्यापेक्षा काय खर्चले वाढेत लोकांचे. आहेच काय तुमच्यापाशी? एक माझा शब्द आहे का? कुबेराजवळ संपत्ती किती होती सांगतो तुम्हाला. कुबेराजवळ होती 18 भाग संपत्ती होती. किती भाग? 18 भाग संपत्तीतला 1 भाग जगात. किती दिला होता? 1 भाग जगात दिला होता. मग किती शिल्लक राहिला? 17. एका भागात जगातले श्रीमंत लोक आले. हे अंबानी हे जे आहेत ना, एका भागात सगळेच आले. बरं रावणासकट आले. कोणासकट आले? 1 भागात रावणासह श्रीमंत लोक. शिल्लक किती राहिली? 17. त्याचे पोरं कसे वागत असतील? समजायला का नाही तुम्हाला? आदर चलत असतील की असे आदर. आणि कोणाला बी कोणाची कच्ची धरू शकतात ना. अहो अर्ध्या भागात रावण आहे आणि अर्ध्या भागात बाकीचे तुम्ही आम्ही श्रीमंत लोक. मग अर्ध्या भागांनाच रावणाचं किती वाटोळ झालं. रावणासारखा महादेवाचा भक्त जन्माला आला नाही वाजून. इतकं चांगुलपण होतं. रावणाचं चांगुलपण सांगायला मला 8 दिवस लागतील बघा. नाही हे जन्म कमी जाईल, कमी पडल. माझा हा जन्म कमी पडल रावणाचं चांगुलपण सांगायला. इतक्या गोष्टी चांगुलपणाच्या होत्या. परंतु काय आली? संपत्ती आली. महाराज ते चांगुलपण मातीत गेलं ना सगळं. पैसा चांगल्या मार्गानं कमीला तरच लाभ होते. रावणानं जे रात्रीतून श्रीमंत झालाय ना, हे काही टेंडर भरून श्रीमंत झालेलं नाही काम करून. मग रावण हिसकाटून घेऊन श्रीमंत झालाय. हिसकाटून घेऊन शब्द समजायला का दुसरा सांगू? कसा शब्द श्रीमंत झालाय?
लुबाडून हे असं सांगा जा ना जरा असं थोडं. रावण म्हणजे मला कुबेराकडे न्या, नाही तर मी इकडेच राहीन. मला कुबेराकडे बी जायचं. अधर्म कळल्याशिवाय तुम्हाला धर्म कळणार नाही. अधर्माचे बेसमीट चालू आहे माझं. काय चालू आहे मला? रावण एवढा श्रीमंत नव्हताच. रावण साधा ब्राह्मण. रावण म्हणजे काय? साधा ब्राह्मण, पूजा अर्चा करणारा. ही जी लंका आहे ना सोन्याची, रावणाची नव्हती. नाही, महादेवानं स्वतः बांधली होती. आपलं लग्न होणार आहे गड्या, उग इकडे तिकडे बोंबलत हिंडण्यापेक्षा आपलं आपलं निवांत फार्म हाऊस बांधतो म्हणून बांधलेलं आहे ते. कोणी बांधले? महादेवाने. कोणा करता? पार्वती करता. का बांधलं? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. लग्न लागत असताना महादेवाचे जेवढे साडू होते ना, साडू, ते सर्वचे सर्व साडू अंगावर भारी भारी कपडे घालून आलते. किती बोटात अंगठ्या घातल्या होत्या? 8 बोटात. किती बोटात अंगठ्या घातलेल्या होत्या? 8. डोक्यावर सोन्याचा मुकुट, हातात ते सोन्याची ब्रासलेट नव्हती, असं ते असते राजाला. इथं सोन्याचे कपडे, सोन्याचे. अजून पुढे जाऊन घोड्याला लगाम सोन्याची. कोणाची? कोणाचे साडू? महादेवाचे. जेवढ्या महादेवाच्या मेहुण्या होत्या सोन्याच्याच साड्या नेसून आलत्या. हे बाकी चिल्लर श्रीमंत सांगू नका मला. सोन्याच्याच साड्या नेसून आलत्या. आणि ते ज्यावेळेस उतरण्या रथातून त्या नवरा बायको खिडकीतून पाहिलं पार्वतीनं. चर्चा झाली ना बाहेर, नवरदेव आले, नवरदेव आले, नवरदेव आले, नवरदेव आले. हे कोणचे कपडे घालून आले ते नवरदेव? नवरदेव कोणते कपडे घातले होते? गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. बेटा माझ्या ह्याला पहिल्यासारखंच करा. काहीतरी वाढीलं काय की तुम्ही. माझं वाढवावाडी करू नका. कोणते कपडे घालून आले नवरदेव? हत्तीचं काताड, वाघाचं काताड, लॉकेट, सापाचं, करवली, गंगा. करवली कोण? शकुन्याचे नाव सांगा की. सकोने म्हणजे कोण होते? भूते, वेताळ, नाचते, भूत होते सकोने. कोणती नवरी असा नवरदेवर बघितल्यावर लाज वाटेल की नाही तिला? नवरदेव आले, नवरदेव आले, नवरदेव आले. खिडकीतून बघितलं. बहिणीचे नवरे कसे आलते? सोन्याचे कपडे घालून. हे कसे आले नवरदेव? बस मला लावून. महाराज डोळे डबडब पाण्यानं भरले. कोणत्याही स्त्रीला लग्न कार्यात गेलं की नवरा आपला उठून दिसा वाटते. चांगला चांगला नीटनीटका दिसावं. काही दागदागिने असावं, काही अंगठ्या असावं, काही वजन असावं, गाडी चांगली असावं. कोणत्या बाईला वाटणार नाही मला सांगा? थोडं कानकोंड वाटलं आणि मग मनातल्या मनात पार्वती म्हणल्या, सोयरिकीला जरा गडबडच झाली काय की माय. त्यावेळेस मैनावती समोर आली, पार्वतीची आई.
आणि मैनावतीनं डोळ्यातलं पाणी पाहिलं. डोळ्यातलं पाणी दोन प्रकारचं असते. एक आनंदाचे अश्रू असतात, दुसरे दुःखाचे अश्रू असतात. ओळखू कशी येतात, समोरच्याला ओळखू कशी येतात, तुम्हाला ओळखण्याकरता सांगतो. मागच्या कोरनं जर पाणी गालावर आलं, आनंदाचे अश्रू आहेत समजायचं. आणि समोरच्या कोरनं जर गालावर पाणी आलं, दुःखाचे अश्रू समजायचे. मागच्या कोरनं जर गालावर पाणी आलं तर ती गार असते, आनंदाचे अश्रू. आणि समोरच्या कोरानं पाणी गालावर आलं की गरम लागते, हे कोणचे अश्रू आहेत? दुःखाचे अश्रू. पार्वतीनं डोळ्यातलं पाणी जिरवायचा प्रयत्न केला पण जिरलंच नाही. ते कुठं आलं पाणी?